तुम्ही सुद्धा एक मीडियम साईजची क्यूटशी बॅग बघतायत, ज्यालाच आपण बॅकपॅक असं म्हणणार आहे. नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला रिव्ह्यू असणार आहे वाईल्ड क्राफ्टच्या एका मीडियम साईजच्या बॅकपॅकबद्दल. तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर आणि ब्ल्यू कलरचे ग्राफिक प्रिंटेड डिझाईन जे आहे ती ह्या बॅकपॅकवर आपल्याला बघायला मिळते. जर ही बॅगचा डिटेल रिव्ह्यू बघायचा असेल तर आपण सुरुवातीला ह्याचं काही डायमेन्शन आहे इथपासून सुरुवात करूयात. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता की एक छोटीशी, ज्याला आपण मिनी सॅक असं म्हणू शकतो, जी आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरू शकतो. जसं की स्कूलसाठी वापरू शकतो, किंवा तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर वर्कसाठी वापरू शकता, किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला अगदी लिमिटेड जर काही सामान न्यायचं असेल तर अशा केसमध्ये तुम्ही ही बॅग वापरू शकता. ह्याचं डायमेन्शन जर बघितलं तर तुम्ही बघू शकता ह्याची हाईट जी आहे ती आहे 37 सेंटीमीटर. त्यानंतर ह्याची विड्थ जी आहे ती तुम्ही बघू शकता 27 सेंटीमीटर, आणि जी डेप्थ जी ह्या बॅगची दिलेली आहे ती आहे 13 सेंटीमीटर. जर ह्या डायमेन्शनमधून आपल्याला लक्षात येत नसेल तर ह्याची जर आपण ओव्हरऑल व्हॉल्यूम किंवा त्याची कपॅसिटी आपण जर विचार केला तर ती कपॅसिटी आहे 23 सेंटीमीटर, 23 लिटर, म्हणजे 23 kg इतकं मटेरियल आपण ह्याच्यात ठेवू शकतो. आता आपण बघूयात की नक्की ह्या बॅकपॅकमध्ये त्यांनी काय काय दिलं आहे. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता की हाफ पार्टमध्ये त्यांनी प्रिंटेड ग्राफिक प्रिंट ठेवली आहे, जी आहे ब्ल्यू आणि ऑरेंज कॉम्बिनेशनमध्ये, आणि त्याला एक असं हाफ सर्कलमध्ये एक चेन दिली आहे. ती जर तुम्ही फ्रंटला बघितलं तर एक छोटंसं मिनी पॉकेट दिलं आहे, जे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं आहे, जे आतमध्ये पॉलिएस्टरचं फॅब्रिक आहे, आणि ह्याला जे रनर आहे त्याला खूप छान असं त्यांनी एक असं लूप दिला आहे, जेणेकरून आपण ही जे काही पॉकेट आहे ते इझिली चालू म्हणजे ओपन किंवा क्लोज करू शकतो. सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता वाईल्ड क्राफ्टचा एक लोगो आहे, आणि आपण जसं एम्ब्रॉयडरी करतो तसं वाईल्ड क्राफ्ट असं ब्रँडचं नाव त्यांनी बॅगवर प्रिंट केलेलं आहे. जर बॅक साईडने बघितलं तर बॅक साईड पूर्ण फोम बेस्ड आहे, तुम्ही जवळून बघू शकता. त्यानंतर असे दोन पॅडेड बेल्ट आहेत, जे पण प्रिंटेड फॉर्ममध्ये आहे, आणि त्याचा हाफ पार्ट जो आहे म्हणजे जे ॲडजस्टेबल स्ट्रॅप्स जे आहेत तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त हाईट करू शकता. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही ही बॅग स्कूलसाठीच वापरली पाहिजे. तुम्ही जर कॉलेजला असाल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही ही बॅग खरंच कॅरी करू शकता, जिथे तुम्हाला अगदी लिमिटेड म्हणजे बॉटल, वॉलेट असं काही न्यायचं असेल आणि खूप मोठी पण दिसली नाही पाहिजे, तर अशा केसमध्ये तुम्ही ही बॅग नक्की चेकआउट करा. आता आपण आतला जो काही त्याचं स्ट्रक्चर आहे ते चेक करणार आहे. तुम्ही बघू शकता की जे हाफ सर्कलमध्ये त्यांनी दिलं आहे ते आपल्याला असं ओपन करायचं आहे, आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे एक मेन कंपार्टमेंट आहे, आणि आणखीन एक कंपार्टमेंट दिलं आहे जे की लॅपटॉप कंपार्टमेंट आहे, पण ते नॉन पॅडेड आहे. जर कॅपॅसिटी तुम्ही जर बघितली, म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर लक्षात येत असेल की खरंच स्पेस खूप दिलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही एक तुमचा कुठे बाहेर जाणार असाल तर एक ड्रेसची पेअर, वॉलेट, पाण्याची बॉटल असं सामान सहज कॅरी करू शकता. ह्याच जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये त्यांनी एक अगेन त्यांचं जे काही ब्रँडिंग आहे त्याचं इन्फॉर्मेशन दिली. तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता की www.wildcraft.com, आणि त्यांचं जे काही नंबर आहे किंवा जे काही प्रिकॉशन्स आहेत जे ह्या बॅगबद्दल घ्यायचे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. तर पुढे आणि मागे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की क्यूटची बॅकपॅक जी आहे तुम्ही मल्टिपल वेने वापरू शकता. जसं की त्यांनी वरती हँडलसुद्धा दिलं आहे की तुम्ही ती हातात जरी कॅरी केली तरी तुम्ही ती इझिली पकडू शकता, अगदी उचलताना वगैरे. ऑलरेडी मी आता तुम्हाला ह्याचं डिझाईन, कलर, हाईट, कपॅसिटी सगळं एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे आणि एक पॉईंट राहिला जो की मी तुम्हाला सांगितलं, लॅपटॉप कंपार्टमेंट हा जरी नॉन पॅडेड असला तरी ह्याची साईज जी आहे ती भरपूर आहे. म्हणजे अप टू 15 इंचीचा लॅपटॉप आहे. एवढं लॅपटॉपसुद्धा तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता. तुम्हाला जर खरंच ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्ही ट्रेकिंग करायला जात असाल आणि त्यावेळी तुम्हाला खूप सामान नाही पण गरजेच्या नेसेसरी अशा गोष्टी कॅरी करायच्या, तर अशा केसमध्ये मी तुम्हाला हा प्रोडक्ट हायली रेकमेंड करते. सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जी मला ह्या सांगायची ह्या प्रोडक्टबद्दल, हा प्रोडक्ट मी मागच्या 2 ते 2.5 वर्षापासून कंटिन्युअस वापरते. तुम्ही बघू शकता ह्या बॅगला मी 2-3 वेळा
धुतलीसुद्धा आहे, तरीसुद्धा असं कुठंच नाही आहे की त्याचे धागे निघालेत किंवा काहीतरी तुटले, असं काहीच नाही आहे. तुम्ही जर झूममध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल पॉलिस्टर जे आहे ते मटेरियल ह्याच्यामध्ये वापरले. आणि प्राईसचा जर विचार केला तर ही बॅग मला मिळाली होती 477 रुपयाला मिंत्रावर. ही बॅग तुम्ही बघू शकता. तुम्ही फ्लिपकार्टवर चेक करू शकता, मिंत्रावर चेक करू शकता की दुसऱ्या आणखीन कोणत्या शॉपिंग साईट आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही चेक करू शकता. पण तुम्ही जर खरंच एक मीडियम साईजचं बॅकपॅक बघत असाल, अगदी तुम्ही बघू शकता की मी तुमच्यासमोर तिला फोल्ड करते. अगदी कमी स्पेसियस म्हणजे कमी स्पेसमध्ये बसणारी लाईट वेट अशी जर बॅकपॅक तुम्ही बघत असाल तर तुम्ही नक्की ही बॅग घ्या. ह्याला जर मला रेट करायचं झालं तर मी ह्याला 5 आउट ऑफ 5 रेट करेल. डेफिनेटली तुम्ही हा प्रोडक्ट नक्की चेकआउट करा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सणांना शेअर करा. ह्या बॅगसारखं जर तुम्हाला आणखीन कोणत्या बॅगचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.